ठोणे येथे डोईफोडी नदीला दुसऱ्यांदा आला पूर. शेतकरी ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या शिवराज बंगल्यात शिरले पाणी. केटी बंधाऱ्यामुळे होत आहे शेतकऱ्यांचे नुकसान. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली मागणी. मुरबाड तालुक्यातील ठोणे गाव येथे डोईफोडी नदीला केटी बंधारे बांधले आहेत. त्यामुळे नदीला पूर आला की ते पाणी अडते आणि शेजारच्या जमिनीत जाते व पिकांचे नुकसान होते. सदर केटी बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे जमिनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवावी आणि निर्देश दिले जावेत, अशी विनंती येथील स्थानिक शेतकरी ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी लघु पाटबंधारे विभागाला केली आहे. तसेच या गावाशेजारून जाणाऱ्या डोईफोडी नदीला महापूर आला आहे. त्यामुळे शेतकरी ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या शिवराज बंगला भागामध्ये पुराचे पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली भात शेती वाहून गेली आहे. केटी बंधाराऐवजी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी संरक्षण भिंत या ठिकाणी बांधण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली आहे. आज मुरबाड तालुक्यातील ठोणे गावामध्ये ही उत्तरेला डोईफोड नदी आहे. त्या नदीला महापूर आलेला आहे आणि त्या महापुरामुळे काय झालं, सर्व बाजूच्या जमिनी पाणी गेलेलं आहे. त्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. माझा इथे की माझ्या इथे शिवराज बंगलामध्ये घर आहे, तिथे पाणी आलं होतं. खूप नुकसान झालेलं आहे. आणि याचं एक कारण म्हणजे लघु पाटबंधारे विभागाने जो या नदीला केटी बांधलेला आहे. वास्तविक केटीची काही आवश्यकता नव्हती, परंतु ठेकेदारांना कुठेतरी काम मिळालं पाहिजे म्हणून तो केटी बांधण्यात आला. गेली 15 वर्षांनी बोलून मारतो हा केटी बंधारा तोडून टाका. तो केटी बंधारा तोडला अजूनपर्यंत नाही. त्यामुळे काय होतं, थोडासा पाऊस पडला का केटीमुळे पाणी आडतं आणि बाजूला शेतकऱ्यांचं नुकसान होतं. हे बघा केटी नुकसान झालेलं आहे. संपूर्ण नदी शेतीमध्ये आलेली आहे. आठवडी केलेली शेती वाहून गेलेली आहे. तेव्हा माझी विनंती प्रशासनाला आणि शासकीय अधिकाऱ्यांना की आपण त्वरित दखल घेऊन शेतीमध्ये तोडण्यात यावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही विनंती.